अनंत चतुर्दशीच्या दिवशीची सुट्टी जाहीर करावी. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरामध्ये लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा थाटामाटामध्ये पार पडलाय. अभिनेत्रीनं तिच्या इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले. जर एखाद्या भूमिकेसाठी गरज भासली तर मी टक्कल देखील करायला तयार आहे. मी अशा गोष्टींसाठी कायम तयार असते, असं वक्तव्य प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाशनं केलेलं आहे. कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झालाय. खिडक्या आणि 6 गोळ्यांचे निशाण अजून सुद्धा गेल्या महिन्यामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांनी केलेले होते. मात्र ते सुद्धा ताजे असतानाच काल पुन्हा एकदा त्याच्या कॅफेवरती गोळीबार झालाय. गायक हनी सिंग आणि करण औजलच्या अडचणी वाढल्यात. पंजाब महिला आयोगानं दोघांच्याही गाण्यांची दखल घेतलेली आहे. यासोबतच या संदर्भामध्ये कारवाई करण्यासाठी पंजाबच्या डीजीपींना सुद्धा पत्र लिहिलंय. ओटीटी आला पण टीव्ही गेला असं नाहीये, असं वक्तव्य जिओ स्टारचे अध्यक्ष आलोक जैन यांनी केलंय. तसंच आजही 85 कोटी लोक टेलिव्हिजन पाहतात असंही ते म्हणाले. झिरो चित्रपटांसाठी मिर्झापूर फेम अभिनेता लिलीपुटनं शाहरुख खानवर टीका केली आहे. त्यानं शाहरुखवरती कमल हसनची कॉपी केल्याचा आरोप केलाय. तसंच दोघांच्या अभिनयाची तुलना करताना त्यानं शाहरुख खानला सुद्धा कमल हसनच्या पायाची धूळही नाही असं म्हटलं. बिग बॉसचं सीझन 19चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यंदाचा हा सीझन खास ठरणार असून कोणकोणते स्पर्धक असणार या संदर्भामध्ये आता चर्चांना उधाण आलेलं आहे आणि काय टीम असणार याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय.